परभणी शहरातल्या अक्षदा मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं। रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती अधिवेशनात पाहायला मिळाली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। लोकसभा आणि विधानसभेत मोठा फरक असतो। आता सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात जनतेत समाधान असल्याचं यावेळी रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। लोकांनी जो मला कौल दिला तो मी स्वीकार केलेला आहे। पक्ष जे आदेश देईल ते मला मान्य असेल। आरक्षणविषयी बोलताना ते म्हणाले की हा समाजाचा लढा आहे, यात कोणीही राजकारण करू नये। तसंच सध्या मराठवाडा दौरा सुरू आहे। आमच्या वाटेला किती जागा येत आहेत आणि किती जागा निवडून येण्यासारख्या आहेत ते पक्ष निश्चित करेल। योग्य वेळ आली की पक्ष जाहीर करेल, अशी देखील माहिती रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। मराठा आरक्षण, अरे आरक्षण तर आम्हीच दिलं आणि आमची भावना आहे आरक्षण दिलं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भावना आहे। आमच्या पक्षाची भूमिका कोणाचं काढून आम्हाला नाही द्यायचं। मागचं आधी आरक्षण दिलं तर कोणाचं काढलं नाही, आरक्षण दिलं आताही द्यायचं आहे आम्हाला, दिलं आता मी, कोणाचं काढलं नाही। पण जे कोणी तुमचे निवडून आलेत ना मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातले खासदार, त्याला समाजाने विचारलं पाहिजे की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ म्हणताना मराठ्याला आरक्षण द्या असं नका म्हणू। मनोज जरंगेंना जे आरक्षण मागितलं ते तुम्ही देणार आहे का? ते म्हणतात मराठ्याला ओबीसी समजा, तुम्ही मतं घेतले ना, मग आता ते म्हणते मराठ्याला ओबीसी समजा, तुम्ही स्पष्ट करा ना ओबीसीतून देणार आहे का नाही? द्या द्या म्हणून राहिले। आणि जर देणार असेल तर तुमच्या जाहीरनाम्यात तरी टाकायची हिंमत आहे का तुमच्यात? पावर टाकते का? जर टाकलं तर माझी साल घालीन तुमच्या घरी। मतलबी साबरे, याला आरक्षण नको आहे, त्याला भांडणं लावायचं आपल्यात। आरक्षण भेटलं पाहिजे, आरक्षणाच्या बाजूला आम्ही बी आहे। हे नेगेटिव्ह पसरून लावला आहे। त्यामुळं कार्यकर्त्याला माझा सल्ला आहे की आज तुम्ही आपल्या मनाची कुंगार बांधून स्वतःला दुरुस्त करा। पहिले आता स्वतःला दुरुस्त करा। बैठकीत बसल्यावर वातावरण कसं असलं पाहिजे, बैठकीतून जाताना वातावरण कसं असलं पाहिजे, बैठक